आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यामधील कलम 65 प्रमाणे गुन्हा केल्याचा दोषारोप ठेवून संपरीक्षा घेण्यात आली. परिच्छेद अभियोग पक्षानुसार पोलीस उपनिरीक्षक तांबे यापुढे उल्लेख फिर्यादी असा केलेला आहे व अन्य पोलीस हे दिनांक 19/7/2021 रोजी 5 वाजता खाजगी मोटरसायकलने रवाना होऊन मौजा सिंधी लाईन लाखनी येथे प्रोव्ही रेड पत्तेसाजी करीत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की गबने मोहल्ला लाखनी येथे आरोपी हा त्याच्या राहत्या घरी देशी दारू विक्री करीत आहे. या खबरवरून 2 पंचांना बोलावून त्यांना माहिती दिली व लेखी सूचनापत्र दिले. पंचासोबत फिर्यादी व इतर पोलीस हे 5 वाजता आरोपी यांच्या घरी गेले व घराची झडती घेतली असता आरोपीच्या घराच्या माझघरात एका लाल रंगाच्या कापडी पिशवीतील खरड्याच्या खोक्यात प्रत्येकी 90 मिलीचे 91 संत्रा देशी दारूचे टायगर ब्रँडचे पव्वे अवैधरित्या मिळून आले. आरोपीकडून अवैधरित्या विना पास परवाना देशी दारू मिळून आल्याने फिर्यादीने पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी रिपोर्टवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे अपराध क्रमांक 167/2021 नोंदविण्यात आला. परिच्छेद पोलीस नाईक प्रमोद पोलीस ठाणे लाखनी यांना तपासकाम करून अंतिम अहवाल दाखल केला. आरोपी यास जमानतीवर सोडण्यात आले. निशाणी क्रमांक 6 वर आरोपीचे प्रतिकथन नोंदविण्यात आले. आरोपीने गुन्हा कबूल नाही असे प्रतिवेदन करून संपरीक्षेची मागणी केली. परिच्छेद अभियोग पक्षाने एकूण 3 साक्षीदार तपासले आहेत. आरोपीचे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313 प्रमाणे निवेदन निशाणी क्रमांक 31 वर नोंदविण्यात आले. खोटी केस केल्याचा बचाव आरोपीने घेतला. परिच्छेद सरकारी वकील व आरोपीचे वकील यांचा युक्तिवाद ऐकला. अभियोग पक्षाच्या कथनावरून खालील मुद्दे माझ्या विचाराधीन असून त्यावरील निष्कर्ष कारण मीमांसेसह खालीलप्रमाणे नोंदवित आहे. परिच्छेद फिर्यादी साक्षीदार क्रमांक 2 यांच्या कथनानुसार दिनांक 19/7/2021 रोजी ते पोलीस ठाणे लाखनी येथे पोलीस उपनिरीक्षक असताना ते व इतर पोलीस लाखनी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा क्रमांक 3821 प्रमाणे 5 वाजता लाखनी शहरात सिंधी लाईन परिसरात गस्त घालत असताना 5 वाजता त्यांना माहिती मिळाली की आरोपी हा त्याच्या घरी देशी दारूची अवैधरित्या विक्री करीत आहे. तेथे उपस्थित असलेले महेश व प्रमोद यांना पंच म्हणून हजर राहण्याकरिता त्यांनी निशाणी क्रमांक 20 वरील सूचनापत्र दिले. ते व पंच मिळून प्रभाग क्रमांक 6 मधील आरोपीच्या घरी 5 वाजता गेले. घरासमोर आरोपी दिसला. त्याला त्यांनी येण्याचे कारण सांगितले व नावगाव विचारले. पंचासमक्ष त्यांच्या राहत्या घराची अवैध दारूबाबत झडती घेतली असता घराच्या माझघरामध्ये एका लाल रंगाच्या कापडी थैलीमध्ये 91 देशी दारूचे पव्वे मिळून आले. त्यापैकी एका 90 मिलीच्या पव्याचे झाकण उघडून त्याचा वास पंचांना दिला. त्यांनी देशी दारू असल्याचे घोषित केले. त्या पव्यावर पंचांचे व त्यांच्या सह्यांचे कागदी लेबल लावून सीलबंद करून पंचांसमक्ष जप्त केले आणि निशाणी क्रमांक 24 वरील जप्ती पंचनामा तयार केला. आरोपी व मुद्देमाल पोलीस ठाण्यात आणून आरोपीविरुद्ध कलम 65 प्रमाणे कारवाई करण्याकरिता निशाणी 26 वरील लेखी रिपोर्ट दिली. संपूर्ण केलेल्या कारवाईचा पंचनामा केला होता. निशाणी क्रमांक 25 वरील घटनास्थळ पंचनामा करून पंचांना वाचून त्यावर सह्या केल्या होत्या. निशाणी क्रमांक 26 वर लेखी रिपोर्ट आहे. परिच्छेद पंच साक्षीदार प्रमोद साक्षीदार क्रमांक 1 यांच्या कथनानुसार
पोलिसांनी त्यांना सही मारायला सांगितले. त्यांनी सही मारली. त्यांना काहीच माहिती नाही. पोलिसांनी त्यांच्यासमक्ष काही जप्त केले नाही. निशाणी क्रमांक 20 वर सूचनापत्र असून त्यातील मजकूर बरोबर आहे. पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनला बोलावले होते. घटनास्थळ पंचनामा व जप्ती पंचनामा यावर त्यांच्या सह्या आहेत, परंतु त्यातील मजकूर त्यांना माहीत नाही. सदर साक्षीदार हा फितूर झाल्याने सरकारी वकिलांच्या विनंतीवरून त्यांना माहीत नाही. सदर साक्षीदार हा फितूर झाल्याने सरकारी वकिलांच्या विनंतीवरून त्यांना पुरावा कायदा कलम 154 प्रमाणे प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात आली, परंतु या साक्षीदाराने सरकारी वकिलांनी विचारलेल्या उत्तरसूचक प्रश्नांना नकारात्मक उत्तरे दिली. त्यांच्या पुराव्यातून आरोपीविरुद्ध कोणतीही बाब आलेली नाही. परिच्छेद तपासिक अंमलदार प्रमोद साक्षीदार क्रमांक 3 यांच्या कथनानुसार घटनेच्या वेळेला ते पोलीस ठाणे लाखनी येथे पोलीस नाईक असताना दिनांक 19/7/2021 रोजी ते व इतर पोलीस रेडकामी गस्त घालत असताना आरोपी हा त्याच्या घरी दारू बाळगून विक्री करीत आहे अशी त्यांना खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक तांबे यांनी 2 पंचांना विश्वासात घेऊन त्यांना दारूबाबत माहिती देऊन ते सहमत झाल्याने त्यांना सूचनापत्र दिले व पंचांसोबत ते व पोलीस स्टाफ आरोपीच्या घरी गेले. आरोपीच्या उपस्थितीत दारूबाबत घरझडती घेतली असता त्याच्या घरी माझघरात लाल रंगाच्या पिशवीत खरड्याच्या बॉक्समध्ये 91 देशी दारूचे 90 मिलीने भरलेले पव्वे मिळून आल्याने पोलीस उपनिरीक्षक तांबे यांनी पंचनामा व जप्ती पंचनामा कारवाई केली. त्यापैकी एक पव्वा सीए करिता घटनास्थळी सीलबंद केला. त्या पव्यावर आरोपी पंच व त्यांनी सह्या केल्या. तांबे यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन लाखनी येथे अपराध क्रमांक 167/2021 कलम 65E प्रमाणे दाखल झाल्यावर पोलीस निरीक्षक यांच्या आदेशान्वये त्यांनी तपासकाम केले. आरोपीस सूचनापत्र देऊन सोडले. मुद्देमाल मालखान्यात दाखल झाल्यानंतर सीए करिता पाठविला. फिर्यादी साक्षीदार व पंच यांचे बयान नोंदविले. त्याचप्रमाणे निशाणी क्रमांक 31 वरील सीए अहवाल प्राप्त करून दोषारोप पत्रात समाविष्ट केले. आरोपीविरुद्ध दोषारोप तयार करून दाखल केला. त्यांनी साक्षीदार प्रमोद यांचे बयान नोंदविले होते. त्यांनी निशाणी क्रमांक 32 मधील मजकूर त्यांना सांगितला होता.